मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। 2 दिवसांचा त्यांचा महाराष्ट्राचा दौरा आहे, तर ते आता मुंबईत आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलंय। राजीव कुमार यांच्या दौऱ्यावर विरोधकांनी मात्र टीका केलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असेल। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा आहे। निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक होणार आहे। या बैठकीत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा केली जाईल। त्यानंतर 1 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे। तर दुपारी 3 वाजता निवडणुकांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागांशी बैठक घेतली जाईल आणि आढावा घेतला जाणार आहे। तर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, ते आपल्याला अधिकची अपडेट देत आहेत। स्वप्नील, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा महाराष्ट्राचा दौरा मुंबईत ते दाखल झालेले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक ते घेत आहेत। शुभम, नक्कीच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत ते सगळे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा असणार आहे। एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे। राज्यामध्ये ज्या समस्या आहेत विरोधी राजकीय पक्षांना, त्या पक्षांच्या समस्या आज राजीव कुमार ते जाणून घेतील। जसे यानंतर ते मुख्य निवडणूक अधिकारी असतील, मुख्य सचिव असतील, अंमलबजावणी अधिकारी असतील, पोलीस असतील, अधिकारी असतील, यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहेत। राज्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये दुर्गम भागात असेल किंवा अर्बन भागात असेल, या भागामध्ये नक्की निवडणुकीच्या दरम्यानच्या समस्या काय, राजकीय पक्षांना कोणकोणत्या समस्या या निवडणुकी दरम्यान होतात, तसेच नागरिकांसाठीच्या काय प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांची माहिती आज मुख्य निवडणूक आयोग ते जाणून घेईल। आणि एकूणच 2 दिवसांच्या या दौऱ्यामध्ये उद्या सुद्धा काही बैठका होणार आहेत, उद्या सुद्धा पोलिसांसोबत बैठका होणार आहेत आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये विधानसभा निवडणूक घेण्याच्या दृष्टीने सर्व तयारी आहे। या तयारीचा आढावा मुख्य निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर नक्की काय निष्कर्ष या बैठकीमधून निघतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। लवकरच निवडणुकांची घोषणा होणार आहे, त्यामुळे या सर्वांच्या बैठका आहेत त्या घेण्यात येतात पाहायला मिळतंय। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।